हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुपुष्यामृत विशेष आणि पौर्णिमा विशेष सेवा. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 25 जानेवारी रोजी गुरुवार आहे. त्याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे. तर तिघं गोष्टी जोडून या आलेल्या आहेत. दुर्घशर्करा युक्त योग आहे. तर दर पौर्णिमेला किंवा गुरुवारी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो आणि पौर्णिमेला आपण विशेष लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करत असतो. तर या सेवा करताना आपल्याला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या घरातल्या महिलांनी आवर्जून करायच्या असतात, जेणेकरून माता लक्ष्मीचा वास जो आहे आपल्या घरावर अखंड राहील. आपल्या घरातल्या कटकटी, अशांतता, दारिद्र्यता किंवा बाहेरची जी नजर दोष असतो, बाहेरची वाईट दृष्टी असते, ती कमी करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या परिवाराच्या हितासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचे आहेत. तर त्या गोष्टी काय, तर ह्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या सेवा आहेत या आपण दररोजच्या दैनंदिन आयुष्यात करत असतो, पण काही गोष्टी आपल्याला पौर्णिमा विशेष करायच्या असतात. तर दर महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात. तर ह्या सेवा घरातील स्त्रीने चुकवू नका, कारण घरातील जी कुळस्त्री असते, जसं घर गळवू शकते तसंच तिच्यामुळे काही वेळेला घरात अशांततासुद्धा पसरते. तर त्याच्यामुळे आपल्या परिवारात शांतता राहण्यासाठी आणि आपल्या परिवाराचा योग्य तो विकास होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने थोडेसे कष्टही घ्यायलाच हवेत. त्यात जर आपलं कुटुंब सुखी राहील तरच आपल्या मनापासून आपण सुखी असतो. त्याच्यामुळे आपलं कुटुंब हे आनंदात आणि अगदी सुखात असावं ही जबाबदारीसुद्धा आपलीच असते. त्याच्यामुळे घरातील कुलस्त्रीने किंवा घरात ज्या काही महिला असतील तर त्यांनी घरातल्या शांततेसाठी किंवा घरात लक्ष्मीप्राप्तीचा अखंड वास राहावा यासाठी, कारण की अर्थातच आता काळ बदलला आहे. घरातील स्त्री पुरुष दोघंही अथांग कष्ट करत असतात. त्याच्यामुळेच आपला पैसा आपल्या घरात येत असतो. पण तो पैसा आपल्या घरात टिकून राहावा यासाठी महिलांनी आवर्जून काही उपाय करायचे असतात. कारण माता लक्ष्मी माता ज्या आहेत ना, ह्या खूप चंचल असतात. त्या जितके सहजतेने आपल्या घरात येतात ना, त्याच्यापेक्षाही जास्त सहजतेने त्या आपल्या घरातनं जात असतात. कारण त्या अगदी उभ्या उभ्या येत असतात. तर त्यांना म्हणजे त्यांची आपल्या घरात स्थिरता राहावी आणि त्या चंचल स्वरूपात आपल्याकडे येऊ नये, अगदी स्थिर स्वरूपात आपल्या घरात याव्या यासाठी महिलांनी आवर्जून काही उपाय करायचे असतात. ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, दुर्घशर्करायुक्त योग आहे. 5 सेवा प्रत्येकाने म्हणजे 5 गोष्टी ज्या आहेत ह्या आवर्जून करायच्या आहेत. तर त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी 25 जानेवारीला शुचिर्भूत होऊन कुठलंही काम न करता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम तुम्हाला जे करायचं आहे ते उंबरठा पूजन. कारण ज्या घरात आपण राहतो त्या घराची सुरुवात, त्या घराचा पाया हा असतो आपला उंबरठा. आपल्या घराची जी असते ती चौकट, ती जर सुरक्षित असेल तर आपलं घर, आपलं कुटुंब कुणीही हलवू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपल्या घराची चौकट जी असते ती सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यासाठी सगळ्यात साधा सोपा उपाय, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट करायची आहे तो म्हणजे उंबरठा अगदी स्वच्छ करून घ्यायचा, जो आपण रोजसुद्धा करत असतो दैनंदिन जीवनात देवपूजेच्या आधी. पण या दिवशी उंबरठा स्वच्छ केल्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन. तर हळदीचं लेपन कसं करायचं? हळद मिश्रित जल आपल्याला घ्यायचं असतं. तर पाण्याऐवजी तुम्ही गुलाबजल वापरू शकता किंवा साधं जल, सुगंधित जल वापरू शकता. त्याच्यात हळद जी असते ती केशरयुक्त असावी किंवा मग जी तुम्ही रोजच्या वापरात असेल ती हळद घेतली तरीही चालेल. असा एक मिश्र लेप बनवायचा. त्याच्यात आवर्जून एक गोष्ट टाकायची, ते म्हणजे थोडंसं चुटकीभर कापूर. या गोष्टींचं मिश्रण बनवून उंबरठ्यावर जाड असा एक लेअर बनवायचा असतो, थर करायचा असतो. त्याला आपण म्हणतो उंबरठ्यावर हळदीचं लेपन. तर उंबरठा स्वच्छ करायचा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन आणि आपल्या घराचं जे मुख्य द्वार असतं त्याच्यावरती हळदीने एक स्वस्तिक आपल्याला काढायचं असतं. ही झाली पहिली सेवा. ही कुणीही टाळायची नाही, कारण की प्रत्येक गोष्टीची जी सुरुवात असते ना आपल्या घराची, तर ती आपल्या उंबरठ्यापासून येत असते. माता लक्ष्मी माता, कुबेर महाराज, विष्णू देवता हे आपल्या घराच्या चौकटीतनं आपल्या घरात प्रवेश करत असतात. किंवा वाईट बाधा असतात, नकारात्मकता असते, ही सुद्धा आपल्या चौकटीतनं प्रवेश करत असते. तर या गोष्टींचा नायनाट करण्यासाठी आणि लक्ष्मी मातांना आपल्या घरात याव्या आणि त्या नांदाव्या यासाठी आपल्या घराची चौकट सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट मी सांगितली की मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे.
तर बऱ्याच जणांच्या घरात स्टिकरचे स्वस्तिक चिपकवलेले असतात, तर तसं नाही, आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावर लेपन करण्यासाठी आपण जी हळद वापरतो किंवा जे मिश्रण आपण वापरलेलं असतं तेच आपल्याला दरवाजावरती स्वस्तिक काढण्यासाठी वापरायचं आहे. तिसरी गोष्ट आपल्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे आपलं किचन म्हणजे आपलं स्वयंपाकघर. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं अन्न, जिथे आपल्या अन्नपूर्णा देवींचा वास असतो. तर अन्नपूर्णा देवींची कृपा, धनधान्याचे साठे आपल्या घरात अखंड स्वरूपात असावेत आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं पोट तर भरावंच, पण आपल्याकडे जे पाहुणे येणार असतात त्यांचासुद्धा योग्य आदरातिथ्य व्हावं, याच्यासाठी अन्नपूर्णा मातेंची कृपा आपल्या स्वयंपाकघरात असणं खूप गरजेचं आहे. तर ती पूजा कशी करायची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ करायचं. आपला जो गॅस असतो ज्याच्यावरती आपण अन्न शिजवतो त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते. त्याचबरोबर जसं आपण दरवाजावरती स्वस्तिक काढतो, हळदीचं स्वस्तिक, हळद आणि कुंकूचं स्वस्तिक, ते आपल्याला किचन ओट्यावर सुद्धा काढायचं आहे, म्हणजे किचनाची जी आपली भिंत असते त्याच्यावरती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. तर ह्या झाल्या आपल्या दैनंदिन सेवा, ह्या ज्या आपण दैनंदिन याच्यात पण करत असतो. पौर्णिमा विशेष आपल्याला आवर्जून करायचे असतात. आणखी पौर्णिमा विशेष चौथी महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येक स्त्रीने करायची ती म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन. श्रीयंत्र आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. याचे फायदे बऱ्याच जणांना जाणवलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल, आवर्जून तुम्ही श्रीयंत्र घ्या आणि दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आवर्जून कुठलीही सेवा न करता, ही सेवा जर तुम्ही केली तरीही चालेल, पण तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे तुमच्या घरात घडायलाच हवं. कारण आपण पैसे कमवतो, पण ते पैसे आपल्या घरात टिकून राहावे. माता लक्ष्मींचं ते आसन आहे, तर जेणेकरून त्यांना आपण आसन द्यावं आपल्या घरात बसण्यासाठी, तेव्हाच त्या अखंड स्वरूपात आपल्या घरात राहतील. म्हणून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आवर्जून आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे दर पौर्णिमेला दरमहा येणारा सत्यनारायण आपल्याला करायचा असतो. तर या 5 गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. उंबरठा पूजन, मुख्य द्वाराची स्वच्छता आणि स्वस्तिक, स्वयंपाकघराची स्वच्छता आणि स्वयंपाकघराची पूजा, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आणि पौर्णिमेचा सत्यनारायण, ह्या गोष्टी आपल्याला पौर्णिमेला करायच्या आहेत. त्याचबरोबर यावेळेची जी पौर्णिमा आहे ती गुरुवारी आहे, गुरुपुष्यामृत योग आहे. तर गुरूंना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला गुरूंना वंदन करायचं आहे आणि आपला गुरुबळ आपला स्ट्रॉंग असावा, गुरूंचे आपल्याला आशीर्वाद असावे, यासाठी आपल्याला महाराजांच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत. तर या गुरुवारी आवर्जून 11 माळे जप आणि 1 स्वामीचरित्राचं अखंड पारायण करायला विसरू नका. अगदी साधी सोपी अशी सेवा आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण दैनंदिन आयुष्यात सुद्धा करत असतो, पण जेव्हा काही विशेष वार येतं, जसं नवरात्र येते किंवा लक्ष्मीपूजन असतं, त्या दिवशी आपण लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करत असतो. तर त्याचप्रमाणे अगदी दुर्गाशंकरायुक्त योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत पौर्णिमा, त्याचबरोबर आपली शाकंभरी पौर्णिमा तर आहेच, गुरुपुष्यामृत योग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे योग आहेत ते गुरुवारी आहेत. तर आवर्जून प्रत्येक महिलेने या सेवा करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमची जी परिवार आहे, तुमच्या जी घराची चौकट आहे ती स्ट्रॉंग होईल. तर आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करा. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींना तसेच तुमच्या नातेवाईकांनासुद्धा या सेवेचा लाभ होईल आणि ते सुद्धा आपल्या मार्गात जुळतील आणि आपल्या सेवा करतील. कारण आपण फक्त सेवा करतो, पण त्या आपल्यापर्यंत सीमित नसतात ठेवायच्या, आपल्याला त्यांचा प्रचारसुद्धा करायचा असतो. कारण चांगली गोष्ट कुणाला वाटल्याने आपलं काही नुकसान होणार नसतं, त्याच्याने आपलं काही म्हणजे तोटा होणार नसतो. तर त्याच्यामुळे सेवेचा प्रचारसुद्धा करा. ज्या गोष्टी तुम्ही करत असता त्याच्यातल्या 4 गोष्टी जर तुम्ही करत असता तर त्या 4 गोष्टींचा प्रचार करा. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडून राहून गेली पण समोरच्या व्यक्तीने केली तर त्याला तर त्या सेवेचं पुण्य मिळतं, पण त्याचबरोबर त्या सेवेचं पुण्याचा जो वाटा असतो तो तुम्हालासुद्धा मिळत असतो. त्याच्यामुळे आवर्जून सेवेचा प्रचारसुद्धा करा. कारण आपले माऊली नेहमी म्हणत असतात, सेवा करा आणि सेवेकरीसुद्धा घडवत जा. तर त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळतील. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. परत भेटूया. नमस्कार.